रेडी स्टार्ट. औद्योगिक क्रांतीपूर्वी व्यवसायाचे क्षेत्र फारच मर्यादित होते. स्थानिक बाजारपेठेमुळे व्यापारी वर्ग व ग्राहकांचे एकमेकांशी चांगले संबंध होते. समाजातील गरजा अत्यंत कमी होत्या. उपलब्ध वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी व्यापारी एकमेकांना भेटत असत. त्यामुळे पत्रव्यवहार करण्याची गरज भासत नव्हती. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर बाजारपेठेचे स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढत गेले व तसेच उत्पादनाचीही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली. परिच्छेद. दळणवळणासाठी रेल्वेचे जाळे पसरले गेले. या वाहतुकीमुळे मालाची ने-आण करणे शक्य झाले. पोस्ट व्यवहारामुळे संदेशवहन सुरळीत झाले. त्यामुळे लिखित स्वरूपाला मोठे महत्त्व प्राप्त झाले. व्यवसाय म्हटला की अनेक व्यक्तींशी संपर्क ठेवावा लागतो. हे त्या व्यवसायाच्या आकार, व्याप्ती, प्रकार वगैरेवर अवलंबून असले तरी देवाणघेवाण व्यवसायाचे मर्म असते. विक्रेता, ग्राहक, खरेदी विक्री, उधारी वसुली असे व्यवहार होत राहणारच आणि ते पार पाडण्याकरिता पत्रव्यवहार होणे क्रमप्राप्त आहे. मुख्यतः पत्रव्यवहाराची विभागणी खाजगी कार्यालयीन आणि व्यावसायिक पत्रव्यवहार या 3 प्रकारामध्ये केली जाते. परिच्छेद. पत्रलेखनाद्वारे आपली संस्था विश्वसनीय, कार्यक्षम आणि सेवाभावी आहे हे फार लोकांच्या मनावर उमटविता येते. या कारणाद्वारे व्यावसायिक पत्रव्यवहाराला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्यावेळी परस्पर भेटणे शक्य नसते अशा वेळी लांब अंतरावरील व्यक्ती, संस्था यांच्यातील संपर्क पत्रव्यवहाराने सहज शक्य होते व त्याला दूत मानले जाते.